श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येणार आहेच. तर लवकरच सप्ताह चालू होणार आहे. तो सप्ताह चालू होणार आहे 20 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत. 26 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची नाममात्र जीर्ण देह सोडण्याची तिथी आहे. त्या दिवसाची आठवण म्हणून 7 दिवसांचा सप्ताह सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात विशिष्ट पद्धतीने यज्ञ, याग, होम, हवन, जप, तप, दान, धारणा इत्यादी उपासना व प्रत्यक्षकांद्वारे केला जातो. आता सप्ताह कालावधीतील जी रोजचा दिनक्रम आहे तो तुम्हाला सांगते. सकाळी 7:30 वाजता औदुंबर प्रदक्षिणा असते. 8 वाजता भूपाळी आरती असते. सकाळी 8:30 ते 10:30 वाजता माईकवरून सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन. त्याचवेळी यज्ञ मंडपात प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकऱ्यांकडून नित्य स्वाहाकार हा दिला जातो. सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती होते. सकाळच्या 3 आरत्या आणि मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना होते. सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 इथं विशेष याग असतो. 12:30 ते 2 वाजता भोजन आणि विश्रांतीसाठी तो वेळ असतो. दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थांचं जे चरित्र आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत व दुर्गा सप्तशतीचं प्राकृत वाचन, एक आवर्तन रुद्राध्याय, ग्राम व नागरी अभियान अंतर्गत 18 दिवसांचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. संध्याकाळी 6 ते 6:30 औदुंबर प्रदक्षिणा असते. 6:30 वाजता नैवेद्य आरती असते. संध्याकाळच्या सर्व आरत्या आणि मंत्रपुष्पांजली जी आहेत यामध्ये समाविष्ट केलेली असते. सायंकाळी 6:50 नित्यध्यान, गीताई, श्री मनाचे श्लोक, गीतेचा 15वा अध्याय, श्री तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो अभंग, पस्सायदान, श्री विष्णू सहस्त्रनामचं वाचन करतात आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जपाची एक माळ असते ती माळ यावेळेस घेत असतात. श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी ही 20 ते 26 एप्रिलच्या दरम्यान आहे. यामध्ये विविध धार्मिक सेवा, पूजा होत असते. यामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे. पारायणाची पद्धत आपल्याला गुरुचरित्रामध्ये मिळणारच आहे. पारायणाची पद्धत जी आहे 1, 3, 7 किंवा 11 दिवसांचे हे पारायण तुम्हाला करता येऊ शकते. त्याचे नियम जे आहे ते गुरुचरित्रामध्ये दिलेलेच आहे. याच्यामध्ये अखंड नामजप यज्ञ होत असतो. त्याचा उद्देश जो असतो की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या ज्या सेवा असतात ह्या सेवा आपल्याला दिलेल्या असतात. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप आपल्याला करायचा असतो. आपल्याला जेव्हा सप्ताहाची सुरुवात करायची असते पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्प केल्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं जे पठण आहे ते करायचं आहे आणि त्याचं उद्यापन 26 एप्रिल रोजी जेव्हा आपली सगळी सेवा संपूर्ण होणार आहे तेव्हा करायचं आहे. सामूहिक कार्यक्रम जे असतात ते आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. या सप्ताहात भक्तांना श्रद्धेने आणि भक्तिभावाने सेवा करून स्वामींची कृपा प्राप्त करावी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्या आशीर्वाद जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे. आणि अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया. तो व्हिडिओ आहे की गुरुचरित्र पारायण हे कसं करायचं आहे. तो एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी टाकणार आहे. तर पुन्हा एकदा भेटूया. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.